नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आइन्स्टाईन ट्युटोरियलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ट्रिग्नोमेट्री हा जो टॉपिक आहे आपला जॉमेट्रीमधला, त्यामधले आपण क्वेश्चन्स काही पाहतोय. ट्रिग्नोमेट्री टॉपिक आपल्याला माहिती आहे स्कोरिंग टॉपिक आहे. कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स यामध्ये येतात? आता होतं असं की आपले आता एक्झामला कमी दिवस राहिलेले आहेत. कमी दिवसांमध्ये सर अभ्यास काय करू, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स करू, या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, कशावरती आपल्याला फोकस करायचं हे आपण बघणार आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, एक PDF आपल्यासमोर दिसते आहे. ही PDF आहे आमचं 10th क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस, जे मी स्वतः बनवलेलं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची मिळून जाईल, तिथून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे डाउनलोड करू शकता. यामध्ये काय आहे बघा, आता ट्रिग्नोमेट्री टॉपिक आहे. सगळ्या टॉपिकचे क्वेश्चन्स बोर्डचे जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे आपण अशा प्रकारे अरेंज केलेले आहेत की मार्क्स वाईज त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. हे क्वेश्चन्स यामध्ये जर आपण बघितलं, ट्रिग्नोमेट्री पहिला एक MCQ विचारलेला आहे मार्च 2024मध्ये. सिंपल MCQ आपण सॉल्व्ह केलेला असेल. 1 मार्क क्वेश्चनमध्ये सिंपल क्वेश्चन्स आहेत, डायग्राम बेस्ड. त्यानंतर 2 मार्क क्वेश्चन्स हे जास्त आलेले दिसत आहेत. 2 मार्क क्वेश्चनमध्ये बघा कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ॲक्टिव्हिटी आलेले आहेत. याचा अर्थ जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रीचा स्टडी करणार आहे आता बोर्डच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आपल्याला फोकस कशावरती करायचं आहे? 2 मार्क क्वेश्चन्स. बघा 2 मार्कमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा एक ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे मार्च 24मध्ये. ओके, ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्यात. त्यानंतर एक ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे, ऑब्झर्वर सो अँड सो. हा क्वेश्चनसुद्धा काय आहे, ही सुद्धा ॲक्टिव्हिटीज आहे. कुठे तुम्हाला सॉल्व्ह करत बसायचं नाही आहे, ॲक्टिव्हिटी आहे, फक्त तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचं आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर इन द गिवन फिगर एक फिगर दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक ट्रायंगलवरून ती माहिती कॅल्क्युलेट करायची आहे. मार्च 25चा क्वेश्चन आहे. साईनची व्हॅल्यू दिलेली आहे, कॉस थिटा काढायचा आहे. मार्च 25 टेक्स्टबुकमधला क्वेश्चन आहे. ओके, फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस हे पण विचारलेलं आहे. ही सुद्धा ॲक्टिव्हिटीज आहे. पुन्हा ही ॲक्टिव्हिटी बघा, जुलै 23, मार्च 24, मार्च 22 3 वेळा सेम ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. ओके, आणि बाकीचे मग 3 मार्क क्वेश्चनमध्ये आयडेंटिटी विचारलेली आहे. आपल्याला दिसतंय एक पुन्हा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आलेला आहे 3 मार्क्ससाठी. त्याची एक फिगर ड्रॉ करायची आहे, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. जुलै 23मध्ये आलेला क्वेश्चन आहे. आणि एक 4 मार्क्सचा क्वेश्चन एकदाच आला होता मार्च 24मध्ये. याचा अर्थ ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला 2 टाईपच्या क्वेश्चनवरती फोकस करायचा आहे. एक क्वेश्चन आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड आणि दुसरे क्वेश्चन कुठले आहेत, आपल्याला ॲप्लिकेशन बेस्ड जे क्वेश्चन आहेत लास्ट एक्सरसाइज त्यामधले काही क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. तर हे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण यातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीज बघूयात. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जी ॲक्टिव्हिटी दिसेल, ओके, 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी आहे, सिंपल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण टेक्स्टबुकमध्ये पेपरमध्ये लिहितो आहे, या ॲक्टिव्हिटीमध्ये एक्सपेक्टेड काय आहे, तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ सो अँड सो. तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे आणि जे सोल्युशन आहे हे सोल्युशन फक्त तुम्हाला आपल्या आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. कुठेच तुम्हाला डायग्राम काढण्याची गरज नाही आहे, कुठेच तुम्हाला क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही आहे. ओके, आपल्याला फक्त इथून पूर्ण लिहायचं आहे, आपल्याला फक्त ब्लँक्स जे आहेत ते पण लिहायचे नाही आहेत. आपल्याला पूर्ण ॲक्टिव्हिटी तुम्हाला बोर्डाच्या आन्सर शीटमध्ये लिहावी लागते. आता यामध्ये काय दिलं आहे, इन ट्रायंगल ABC काय बघा, 90 डिग्री एक अँगल आहे, एक 90 डिग्री अँगल दिलेला आहे. अँगल C आहे, ज्याला थिटा म्हणलेला आहे, म्हणजे C हा अँगल थिटा आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर एक ब्लँक दिलेला आहे, रिझन आहे पायथागोरस थिअरम. मग आता आपण ट्रायंगलला अप्लाय करा पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरममध्ये AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. काय असतो साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर? हायपोटेन्यूस स्क्वेअर. ह्याचा अर्थ माझा पहिला आन्सर काय येईल, 2 मार्कची ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये ज्या ब्लँक्स आहेत त्यातली पहिली ब्लँक जे आहे ते मी लिहिली AC स्क्वेअर हायपोटेन्यूस स्क्वेअर. ओके, टोटल बघा, टोटल आपल्याला 4 ठिकाणी ब्लँक्स दिलेले आहेत. याचा अर्थ 2 मार्कचा क्वेश्चन आहे, 4 ब्लँक्स आहेत, म्हणजे एक ब्लँक किती मार्कला असेल, आपला हाफ मार्कला असणार आहे. ओके, चलो, पहिला आन्सर मी लिहिलं. त्यानंतर ही पुढच्या साईड मी ॲज इट इज लिहिला, डिवायडिंग बोथ साईड्स बाय AC स्क्वेअर. त्यानंतर AB स्क्वेअर अपॉन दिस अपॉन दिस अपॉन दिस. बघा तुम्हाला यामध्ये हिंट पण दिलेली आहे. काय हिंट आहे, आपण इथं AC स्क्वेअर समजा नाही लक्षात आलं, AC स्क्वेअर सर कुठून आला, पायथागोरस थिअरम नाही कळलं. इथे बघा खाली हा AB स्क्वेअर आहे, इथे पण आपल्याला दिसतोय AB स्क्वेअर. ओके, BC स्क्वेअर आहे, इथे पण आपल्याला दिसतोय BC स्क्वेअर. मग हा जो ब्लँक आहे ऑब्व्हियसली तो काय असणार आहे, AC स्क्वेअर. तुमचं आन्सर तुमच्या क्वेश्चनमध्येच दिलेला आहे. ओके, पहिला आन्सर मिळालं AC स्क्वेअर. यानंतर काय आहे, दोन्ही आपण डिवाइड केल्यानंतर यामध्ये काय केलं आहे, ही साईड जी आहे ही साईड येते 1, ते त्यांनीच दिलेलं आहे ऑलरेडी. AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर, BC अपॉन AC. ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. ब्रॅकेट स्क्वेअर का केला, AB अपॉन AC, AB अपॉन AC. AB काय आहे, AB आहे आपली ऑपोजिट साईड. AC काय आहे, AC आहे आपला हायपोटेन्यूस.
ओके, हायपोटेन्यूस आहे आणि ऑपोजिट साईड आहे. मग ऑपोजिट आणि हायपोटेन्यूस जर असेल ह्याचा अर्थ ए बी अपॉन ए सी कुठल्या रेशोमध्ये ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस येतो. आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीचे टोटल 6 रेशो आहेत. पहिला रेशो आहे साइन थिटा. आठवा लगेच साइन थिटा म्हणजे काय, साइन थिटामध्ये काय येतं, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. मग ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस जर ए बी अपॉन ए सी असेल याचा अर्थ इथे मला काय लिहिलं पाहिजे, इथे मला लिहावं लागणार आहे साइन थिटा. अँगल काय आहे आपला, अँगल सी आहे. अँगलची ही ऑपोजिट साईड आहे. अँगलनुसार तुमची ऑपोजिट साईड चेंज होऊ शकते. हा अँगल दिला असता तर ही ऑपोजिट साईड झाली असते. या अँगलसाठी ऑपोजिट साईड आहे आपली ए बी, त्यामुळे ऑपोजिट साईड आली पहिली ए बी आणि हायपोटेन्यूस तर सेम आहे ए सी. सो दिस रेशो बिलॉंग्स टू साइन थिटा. तसंच बी सी अपॉन ए सी सेम अँगल आहे. सेम अँगलसाठी आता ॲडजेसंट साईड आपल्याला इथे दिलेली आहे. ॲडजेसंट साईडमध्ये बघा सी आहे, सीची ही काय असणार आहे, हे असणार आहे ॲडजेसंट साईड. हा आहे सेम हायपोटेन्यूस. ओके, मग ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस बी सी अपॉन ए सी, ॲडजेसंट अपॉन हायपोटेन्यूस जर असेल याचा अर्थ हा फॉर्म्युला किंवा हा रेशो कुठला येणार आहे, कॉस थिटा. कॉस थिटा असतो ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस, साइन थिटा असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. ओके, सो ए बी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए सी, साइन थिटा, कॉस थिटा या व्हॅल्यू मी इथे पुट केल्या दोन्हीकडे. साइन स्क्वेअर थिटा दिलेला आहे, कॉस स्क्वेअर थिटा दिलेला आहे. यावरून सुद्धा तुम्हाला हे मिळू शकतं साइन थिटा आणि कॉस थिटा. दिसतं इथे साइन स्क्वेअर आहे म्हणजे याच्या जागी जर साइन स्क्वेअर आला याचा अर्थ ए बी अपॉन ए सी काय असला पाहिजे, साइन थिटा असला पाहिजे. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही साईड काय आहे, हेच आन्सर जिथे इथे राईट हँड साईड दिलेली आहे 1, हेच इथं येणार आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे बघा आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जे काही मार्क्स मिळणार आहेत हे कसे मार्क्स मिळतील. इथे तुम्ही हे आन्सर लिहिलं, इथे तुम्हाला हाफ मार्क मिळून जाईल. हे तुम्ही साइन थिटा लिहिला, हा कॉस थिटा लिहिला, याचा हाफ मार्क आहे, कॉस थिटाचा हाफ मार्क आहे आणि फायनल तुम्ही आन्सर लिहिलं याचा हाफ मार्क मिळणार आहे. मॅथमॅटिक्सचा हा फायदा आहे की मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला स्टेपला मार्क्स असतात. समजा तुमचं इथलं कुठलं तरी आन्सर रॉंग झालं तरी पण हा तुमचा हाफ मार्क सिक्युअर झाला तर तुमचं हे एक आन्सर करेक्ट आहे. तर ओके, सो ही आपली 2 मार्कची ॲक्टिव्हिटी झाली. 2 मार्कच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आन्सर्स जे मिळणार आहेत ते असे मिळणार आहेत. ओके, आता यानंतर नेक्स्ट बघूयात क्वेश्चन. An observer at a distance of 10 meter from tree looks at the top of the tree and the angle of elevation is 60 degree. Application based question आहे. To find the height of tree complete the activity. ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.73. आता ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये ब्लँक्स दिलेले आहेत. मार्च 25 रिसेंटली आलेला क्वेश्चन आहे. यामध्ये बघा ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री आणि मोस्टली बघा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला डायग्रॅम जी आहे ही ऑलरेडी दिलेली असते. त्यामुळे डायग्रॅम तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, ती काढत बसायची गरज नाही. डायग्रॅममध्ये डेटा पण ऑलरेडी दिलेला आहे. नसेल दिला तर तुम्ही तो पुट करू शकता. 10 मीटर हे डिस्टन्स आहे. टॉप ऑफ द ट्री याचा अर्थ हा ए बी काय झाला, ए बी ट्री झाला. ए बी ट्री आहे. हा सी जो आहे हा आहे माझा ऑब्झर्वर. ओके, अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. 2 टाईपचे अँगल असतात. एक असतो अँगल ऑफ इलिव्हेशन, मी इथे उभा आहे, मी वरती बघतोय, तर हा जो माझा अँगल हॉरिझॉन्टल सोबत होणार आहे हा काय असणार आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. मी जर वरती उभा आहे आणि मी खाली बघतोय, मी बिल्डिंगच्या टेरेसवर उभा आहे आणि रस्त्यावरची मला गाडी दिसतीये, तर माझा लाईन ऑफ साईट ही आहे हॉरिझॉन्टल. आणि मी जर खाली बघतोय तर माझा तो काय झाला, अँगल ऑफ डिप्रेशन. आपण म्हणतो ना डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशनमध्ये जातो म्हणजे काय, आपल्याला लो वाटतं, खूप उत्साह वाटत नाही. खाली जेव्हा आपण जातो त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. मग अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, खाली जातो. अँगल ऑफ इलिव्हेशन लिफ्ट आपण यूज करतो. ॲक्च्युली त्याचा वर्ड काय, लिफ्ट हा प्रॉपर वर्ड नाही आहे, त्याला आपण एलिव्हेटर हा प्रॉपर वर्ड आहे. एलिव्हेटर जो एलिव्हेट करतो, वरती घेऊन जातो, तो एलिव्हेशन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही वरती बघता. तो लाईन ऑफ साईटच्या जर मी वर पाहिलं तर हा असणार आहे माझा अँगल ऑफ एलिव्हेशन. जर मी खाली पाहिलं लाईन ऑफ साईटच्या, हा माझा असणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. आता बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला आहे 60 डिग्री डायग्राममध्ये दिलेला आहे. आणि हाईट ऑफ द ट्री तुम्हाला जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आता डेटा जो दिलेला आहे आपण सोल्युशनमध्ये ॲज इट इज लिहून घेतो. व्हॅल्यू ज्या आहेत त्या आता मी पुट करतो. इन द फिगर गिवन अबो ए बी इज इक्वल टू हाईट ऑफ द ट्री.
BC इज इक्वल टू 10 मीटर, खालचा बेस 10 मीटर आहे. डिस्टन्स ऑफ द ऑब्झर्वर फ्रॉम द ट्री ते आहे 10 मीटर. अँगल ऑफ इलिव्हेशन थीटा इज अँगल BCA दॅट इज 60 डिग्री. हे सुद्धा आपल्याला रेडीमेड दिलेलं आहे. ओके, ही डायग्राम आहे. ABC आहे, 60 डिग्री आहे आणि 10 मीटर हे आपला बेस आहे. आता ओके, डायग्राम पण दिसते, ॲक्टिव्हिटी पण दिसते. मग आता काय आपल्याला दिसतंय, टॅन थीटा इज इक्वल टू 2 मार्कची ॲक्टिव्हिटी आहे. ऑब्व्हियसली 4 ब्लँक्स असणार आहेत. पहिला काय आहे, टॅन थीटा इज इक्वल टू ब्लँक अपॉन BC. टॅन थीटा रेशो काय असतो, साइन थीटा इज ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युअस, कॉस थीटा इज ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्युअस. आणि तिसरा आहे टॅन थीटा. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थीटामध्ये आपण काय लिहितो, टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. मग आता या केसमध्ये टॅन थीटा हा 60 डिग्री आहे. ऑपोजिट साईड याची काय आहे, डायग्राम बघून बघायचं. ऑपोजिट साईड इज AB आणि बेस काय आहे किंवा ॲडजस्टंट साईड काय आहे, BC. टॅनमध्ये कुठेही हायपोटेन्युअस येत नाही. हायपोटेन्युअस जर येत नाही, BC जर ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे ही साईड गेली, ही साईड गेली, राहिली साईड कुठली, AB राहिली. AB तुम्ही ते पुट करायचे. सो माझं पहिलं आन्सर आलं AB. टॅन थीटा इज इक्वल टू AB अपॉन BC. ओके, AB अपॉन BC. पुढे आता टॅन 60 इज इक्वल टू, टॅन 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. टॅन 60ची व्हॅल्यू काय आहे, टॅनच्या व्हॅल्यू काय असतात, टॅनच्या व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू असते 0, टॅन 0 इज 0. टॅन 30 हा असतो 1 अपॉन √3. तिसरी व्हॅल्यू टॅन 45 हा असतो 1, टॅन 60 असतो √3 आणि टॅन 90 इज नॉट डिफाईन्ड. ही 1 व्हॅल्यू इथे येते, ही √3 व्हॅल्यू इथे जाते. असं आपण शॉर्टली ते लक्षात ठेवू शकतो. सो 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्रीला आहे √3. म्हणजे माझं इथलं आन्सर काय आलं, √3. बघा, 1 मार्क आपला फिक्स झाला. हाफ मार्क इथे, हाफ मार्क इथे. पुढे AB अपॉन BC. AB अपॉन BC हा वरचाच रेशो आहे जो इथे खाली आलेला आहे. ओके, इज इक्वल टू √3. हे √3 आन्सर इथूनच आलेला आहे फ्रॉम 1 and 2. बघा, आपल्याला जरी व्हॅल्यू माहीत नाही टॅन थीटा काय आहे किंवा टॅन 60 काय आहे, तिसऱ्या स्टेपवरून पहिल्याचा आणि दुसऱ्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. ॲक्टिव्हिटी किती सोपे क्वेश्चन्स असतात ॲक्टिव्हिटीचे, किंवा किती सोप्या प्रकारे तुम्ही करू शकता. बघा, तुमचे सगळे आन्सर्स तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या सोल्युशनमध्ये प्रिंटेडमध्ये दिसून येतात. ओके, फ्रॉम 1 and 2 आपण हे लिहिलं. आता AB इज इक्वल टू BC इंटू √3. काय केलं यामध्ये, सिम्पली हा √3 हा BC जो आहे इकडे मल्टिप्लाय केला √3ला. याची व्हॅल्यू, BCची व्हॅल्यू दिलेली आहे 10 √3, ही आपण इथे लिहिली. ओके, त्यानंतर AB इज इक्वल टू 10 इंटू √3ची व्हॅल्यू काय आहे 1.73. 1.73 इंटू 10 व्हॅल्यू बघा, 10च का दिली त्यांनी, 12, 15 का दिली नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन्स इझी जावे म्हणून. 10नी जर मी याला मल्टिप्लाय केला तर माझा आन्सर काय येतं आहे 17.3. 10नी मल्टिप्लाय केला याचा अर्थ 0 आहे, इथे पॉईंट आहे, तर माझा राईटला 1ने तो पॉईंट शिफ्ट होणार आहे. माझा आन्सर काय आलं 17.3. मग हाईट ऑफ द ट्री काय झाला, हेच तुमचं आन्सर झालं. बघा, 17.3 तुम्हाला दोनदा लिहायचं आहे फक्त. 17.3 तुम्हाला 2 वेळा लिहायचं आहे, तुमचं आन्सर आलं. ओके, इथे तुम्हाला हाफ मार्क, इथे हाफ मार्क, इथे हाफ मार्क, इथे हाफ मार्क, 2 मार्कची ॲक्टिव्हिटी. ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा, किती सोप्या पद्धतीने आपण ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो. ओके, यामध्ये आता ॲक्टिव्हिटीचा अजून एक क्वेश्चन आहे. हा सगळ्यात जास्त वेळा विचारलेला आहे, 3 वेळा आत्तापर्यंत विचारला आहे. रिसेंट हा मार्च 24ला विचारला होता, 26ला येऊ शकतो. ओके, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह दॅट कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. बघा, प्रूव्ह दॅटवाला जर आपण व्हिडिओ आपण बघितला असेल तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण प्रूव्ह दॅट करताना एका साईडने सुरुवात करतो, कॉम्प्लेक्स साईडने सुरुवात करतो. या केसमध्ये दोन्ही साईड ऑलमोस्ट सेम आहे, तो कॉट थीटा टॅन थीटाने त्यांनी स्टार्ट केलेला आहे. आता टॅन थीटा आपल्याला माहिती आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा हा त्यांनी दिलेला आहे. कॉट थीटा टॅनच्या रेसिप्रोकल असतो, मग कॉट थीटाची व्हॅल्यू काय येईल, कॉस थीटा अपॉन साइन थीटा पहिला आला. त्यानंतर ह्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय करावं लागेल, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लाय जर मी केला कॉस थीटा इंटू कॉस थीटा, मग माझा पहिला ब्रॅकेटमध्ये काय येईल कॉस स्क्वेअर थीटा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचे मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लाय का केलं, डिनॉमिनेटर्स आपले डिफरंट आहेत म्हणून. हे झालं साइन थीटा इंटू कॉस थीटा डिनॉमिनेटर. ठीक आहे, आता ते आन्सर आपल्याला इथे मिळतंय. हे सोल्युशन काय आहे तर रिझनमध्ये दिलं आहे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि इथं जर ऑलरेडी 1 दिला आहे ह्याचा अर्थ इथं काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे.
ओके. सो 1 डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. मग 1 अपॉन साइन थिटा 1 अपॉन कॉस थिटा. इथे त्यांनी डायरेक्टली म्हणले RHS. मग RHS बघा काय आहे, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. ते पुट करायचं आहे. जर आपल्याला आठवलं नाही 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय, RHS मिळते आपल्याला. RHS इथं रेडीमेड दिलेली आहे, तीच फक्त इथे आपल्याला कॉपी करायची आहे. मग कोसेक थिटा इंटू सेक थिटा काय आला इथे, इथे मला मिळाला कोसेक थिटा इंटू सेक थिटा रेडीमेड दिलेला आहे. आपल्याला मार्क्स इथं कसे मिळतील, 4 ब्लँक्स आहेत. 4 ब्लँकमध्ये आपल्याला पहिला इथं कॉस थिटा तुम्ही लिहिला, इथे हाफ मार्क मिळेल. कॉस स्क्वेअर थिटाला हाफ मार्क मिळेल. साइन स्क्वेअर थिटाला हाफ मार्क मिळेल. कोसेक थिटाला हाफ मार्क मिळेल. टोटल तुमचे किती मार्क झाले, 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी. 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीवरती भर द्यायचा आहे. ओके. ॲक्टिव्हिटीच्या व्यतिरिक्त आता काही क्वेश्चन्स आहेत ज्याला आपण काय म्हणतो, जे आपले ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. ओके. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनमध्ये हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. या क्वेश्चनचे आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्टली 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी हे क्वेश्चन येऊ शकतात. बघा आता पहिला क्वेश्चन आहे, बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर्स फ्रॉम अ बिल्डिंग ऑब्झर्व द टॉप ऑफ द बिल्डिंग अँड मेक्स अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 30 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. टेक्स्टबुकमधला क्वेश्चन आहे. आत्तापर्यंत हा क्वेश्चन आलेला नाही आहे. मग हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला काय लागेल, आपल्याला बेसिक्स माहिती पाहिजेत. अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर्स फ्रॉम द बिल्डिंग. आता हा क्वेश्चन तुम्हाला थिअरी म्हणून पण डायरेक्ट न्यूमेरिकल सॉल्व करायला येऊ शकतो किंवा ॲक्टिव्हिटी म्हणून सुद्धा येऊ शकतो. समजा आपण सोल्युशन म्हणून घेतो याला, तर या क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली नाही आहे. ओके. मग डायग्राम आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉ करावी लागेल. काय असेल डायग्राम, याचं सोल्युशन कसं असेल. सगळ्यात पहिले तर मी डायग्राम ड्रॉ करतो. डायग्राममध्ये आपण कुठलेही नावं यूज करू शकता. एक आहे ABC ट्रायंगल मी फॉर्म केला. B विल बी 90 डिग्री. ओके. पुढे बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर्स फ्रॉम अ बिल्डिंग. ऑब्झर्व द टॉप ऑफ द बिल्डिंग. म्हणजे ही AB ही माझी काय झाली, ही ॲक्च्युली माझी आहे बिल्डिंग. बिल्डिंगच्या पुढे इथे तो बॉय उभा आहे. ओके. बिल्डिंगकडे बघतोय. बिल्डिंगच्या टॉपकडे बघतोय. टॉपवरती त्याला काहीतरी दिसलं, त्याच्याकडे त्याचं ऑब्झर्वेशन चालू आहे. मेक्स अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 30 डिग्री. 30 डिग्री त्याचा अँगल ऑफ इलिव्हेशन आहे. ओके. रस्त्यावरती तो उभा आहे. बिल्डिंगच्या टॉपवरती त्याला कोणीतरी दिसलं, तिथे बघतोय. हा जो अँगल त्याचा होणार आहे विथ हॉरिझॉन्टल, हा किती असणार आहे, 30 डिग्री. म्हणजे कुठला अँगल झाला, हा अँगल झाला त्याचा 30 डिग्री. तुम्हाला एक्झाममध्ये बिल्डिंग, तो मुलगा तो वरती बघतोय हे काढायचं नाही आहे. तुम्हाला फक्त डायग्राम ड्रॉ करायची आहे. इथे बॉय आहे हे पण दाखवायची गरज नाही, हे तुमच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे. हे अँगल आहे 30 डिग्री. बिल्डिंग आहे, बिल्डिंग कायम 90 डिग्रीमध्येच असते. ओके. जगातल्या सगळ्या बिल्डिंग 90 मध्ये आहेत, पिसाचा चुकता मनोरा सोडला तर. सो हा बी जो आहे तो 90 डिग्री असणार आहे. AB बिल्डिंग आहे. बॉयचं डिस्टन्स दिलेलं आहे 48. म्हणजे कुठलं डिस्टन्स येणार, बॉय, हा बॉय आहे. मग बॉयचं डिस्टन्स म्हणजे मला कुठलं डिस्टन्स मिळणार आहे, थोडंसं याला क्लीन करतो, याची गरज नाही आहे आपल्याला. हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 48 मीटर्स. ओके. अँगल ऑफ इलिव्हेशन 30. फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. हाईट ऑफ द बिल्डिंग आपल्याला माहीत नाही आहे, मी त्याला H म्हणतो. ओके. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. हाईट ऑफ द बिल्डिंग काढायची आहे. बॉयचं डिस्टन्स दिलेलं आहे, अँगल दिलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं, यामध्ये सोल्युशनमध्ये डायग्राम झाली, पहिली स्टेप आपण कंप्लीट केली. आता आपल्याला या ट्रायंगलमध्ये कुठला रेशो यूज करता येईल हे पाहावं लागेल. यामध्ये जेव्हा जेव्हा अँगल ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतो, मोस्ट ऑफ द टाइम्स त्यामध्ये तुम्हाला टॅन थिटाच वापरावा लागतो. का? कारण हायपोटेन्युअस तुम्हाला मोस्टली विचारला जात नाही. काईटचा एक क्वेश्चन आहे, काईटचा, की तो मुलगा काईट उडवतोय आणि ते जे डिस्टन्स आहे थ्रेडची लेंथ विचारली आहे, त्या केसमध्ये फक्त तुम्हाला हायपोटेन्युअस विचारलेलं आहे. अदरवाईज 99% केसेसमध्ये तुम्हाला ऑपोजिट अपॉन ॲडजसंट हे दोनच साईड दिलेले असतात. आणि ऑपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे काय असतो, कुठला रेशो असतो, टॅन थिटा असतो. म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकच फॉर्म्युला लागतो टॅन थिटाचा. किती सिंपल आहे बघा. 2 मार्क्सचा क्वेश्चन, एक फॉर्म्युला टॅन थिटा यूज करायचा. आता सोल्युशनमध्ये काय काय येणार, सगळ्यात पहिलं वी हॅव, काय आपल्याकडे, वी हॅव इन ट्रायंगल ABC. आता ट्रायंगलमध्ये कशाला काय म्हणलं हे आपल्याला माहिती आहे ना. ओके. AB, साइड AB इज बिल्डिंग विथ हाईट, काय हाईट आहे त्याची, H. हे आपण ॲझ्युम केलं आहे, हाईट H. ओके. हे झालं पहिलं. दुसरं काय आहे, बॉय स्टँडिंग ॲट C. सीला बॉय आहे.
सो देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू हाऊ मच 30 डिग्री. अँगल सी 30 डिग्री आहे दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. पुढं अँड बी सी इज इक्वल टू 48 मीटर. आता ते तुम्हाला हे लिहायचं गरज नाही, मग बॉय स्टँडिंग ॲट सी देअरफॉर डिस्टन्स इज 48 मीटर वगैरे वगैरे नाही, मग हे कळून जातं. सीला तुम्ही बॉय म्हणलं एवढं फक्त कळलं बस झालं. मग आता आपल्याला काय म्हणता येईल, टॅन थिटा. देअरफॉर टॅन थिटा किंवा टॅन सी. आता आपल्याला अँगल डायरेक्टली सी म्हटलेलं आहे, मग टॅन सी काय असेल. सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्या नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये, तुम्हाला पहिल्यांदा साईड जे आहे त्या साईडची माहिती लिहायची आहे. मग साईडमध्ये काय, टॅन सी इज इक्वल टू, टॅन सी काय असतो, ऑपोजिट साईड. ऑपोजिट साईडचं नाव लिहा आधी, काय नाव आहे, ए बी डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड काय आहे, बी सी. ए बी अपॉन बी सी. आता व्हॅल्यू पुट करा. टॅन सी, टी सीची व्हॅल्यू काय आहे, टॅन 30 इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू काय आहे, एच. बी सीची व्हॅल्यू काय आहे, 48. पुढे टॅन 30, टॅनच्या व्हॅल्यूज काय असतात, पहिली व्हॅल्यू असते टॅनची, आठवा टॅन 0 इज 0. टॅन 30 इज 1/√3. मग इथं व्हॅल्यू आली 1/√3 इज इक्वल टू एच. हाईट माहीत नाही आहे, 48 ॲज इट इज. आता काय करणार, एच कॅल्क्युलेट करायचं आहे, 48 इकडे घ्या. सो 48/√3 इज इक्वल टू एच. आता म्हणाल सर 48ला √3ने कसं डिवाइड करायचं. √3ची व्हॅल्यू दिली आहे 1.73 किंवा नाही दिलेली ते तुम्हाला माहिती असली पाहिजे. 1.73 √3ची व्हॅल्यू आहे, पण 1.73चा पाढा कोणाला येतोय, टेबल आपल्याला येत नाही. अशा केसमध्ये आपण काय करतो, अशा केसमध्ये आपल्याला एक ऑपरेशन करावं लागतं. कुठलं ऑपरेशन असतं ते, हे ऑपरेशन असतं रॅशनलाइज. रॅशनलाइज म्हणजे काय, आपण √3ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. काय मिळालं मग मला मिळालं 48 इंटू √3ची व्हॅल्यू काय आहे 1.73 डिवायडेड बाय √3 इंटू √3 काय आहे 3 इज इक्वल टू एच. क्वेश्चनमध्ये समजा √3 दिलेलाच नाही आहे ना, तर तुम्ही √3ची व्हॅल्यू तशीच ठेवली तरी चालेल. ओके, मी कॅल्क्युलेट करतो. 48ला तुम्ही 3ने डिवाइड करा, किती येईल. ओके, 48 कुठल्या टेबलमध्ये येतो, 16च्या टेबलमध्ये येतो. सो माझा एच काय आला, एच आला 16 इंटू 1.73. किती आली याची व्हॅल्यू बघा, ते तुमचा आन्सर असेल. सो देअरफॉर एच इज इक्वल टू 27.68 मीटर्स. किंवा तुम्ही एच असा ठेवला तरी चालेल. जर तुम्हाला √3ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे तर तुम्ही √3 तसा ठेवला तरी चालेल. मी एक स्टेप पुढं गेलो, मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 27.68 मीटर. हे झालं माझं आन्सर. ओके, बघा सिंपल आहे. तुम्हाला टॅन यूज करायचा आहे, टॅनचा एकच रेशो लागणार आहे. टॅनच्याच फक्त व्हॅल्यू तुम्हाला 3 लक्षात ठेवायच्या, टॅन 30, टॅन 45, टॅन 60. ओके, क्वेश्चन आपला सॉल्व्ह होतोय. ओके, हा झाला ॲक्टिव्हिटीचा पहिला सिंपल क्वेश्चन. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन जो आहे हा येऊ शकतो. ओके, देन पुढचा एक सिंपल क्वेश्चन आहे, टेक्स्टबुकमधलाच आहे हा सुद्धा. यामध्ये बघा काय दिलं आहे, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस ऑब्झर्वर लुक्स ॲट द शिप अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन. डिप्रेशनमध्ये गेला तो कोण, अँगल, ऑब्झर्वर नाही. ऑब्झर्वर गेला, त्यांनी शिपकडे पाहिलं लाईट हाऊसवरून, अँड अँगल ऑफ डिप्रेशन इज 30 डिग्री. अँगल ऑफ डिप्रेशन मिळाला त्याला 30 डिग्री. हाईट ऑफ द लाईट हाऊस दिलेला आहे 100 मीटर्स. देन फाइंड हाऊ फार इज द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. शिप किती लांब आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस बिल्डिंग असते जिथून आपल्याला लाईट तिथे दिसते, जे बोट्सला त्या पोर्टवर येण्यासाठी मदत करतात. म्हणजे तुमचा ऑब्झर्वर हा इथे आहे पॉईंट एला, हे आहे पॉईंट बी. शिप कुठे आपली, शिप समजा आपली इथे आहे, याला एसच नाव देतो मी सीच्या ऐवजी, एस फॉर शिप. ओके, अँगल ऑफ डिप्रेशनमध्ये काय करायचं आहे, अँगल ऑफ डिप्रेशन जेव्हा जेव्हा येतो याचा अर्थ हा सरळ बघतोय आणि हा जो अँगल आहे डाऊन, हा आहे तुमचा अँगल ऑफ डिप्रेशन, खाली बघतोय. 30 डिग्री जर हा अँगल असेल तर ऑब्व्हियसली हा अँगल सुद्धा काय असणार आहे, मग 30 डिग्री आहे. ह्या दोन लाईन पॅरलल झाल्या, हा 30 झाला तर हा सुद्धा 30 झाला. ओके, मग आता माझा ट्रायंगल तयार झाला. यामध्ये एक अजून गोष्ट आपल्याला दिलेली असते, डिस्टन्स किंवा हाईट. या केसमध्ये आपल्याला हाईट दिलेली आहे 100 मीटर्स. मग 100 मीटर जर हाईट आहे तर 100 मीटर्स ही हाईट इथे दिलेली आहे. काय करणार, ट्रायंगल आपला फॉर्म झाला. सेम सोल्युशन पूर्ण लिहा. इन ट्रायंगल ABC
किंवा ABS इन ट्रायंगल ABS. ओके, मग काय आहे, अँगल S इज इक्वल टू 30 डिग्री, AB इज इक्वल टू 100 मीटर्स. काढायचं आहे काय, डिस्टन्स ऑफ द शिप, किती फार आहे ते शिप, तर BS आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कुठला फॉर्म्युला, अगेन ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आहे, एकच फॉर्म्युला आपण यूज करतो, टॅनचा फॉर्म्युला. कुठला टॅनचा अँगल घेणार, टॅन S, टॅन्स म्हणू नका त्याला, टॅन S इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड AB अपॉन BS. सो टॅन 30 इज इक्वल टू AB, काय AB 100 आहे, BS माहिती नाही आहे. टॅन 30 किती आहे, 1 अपॉन √3, 100 अपॉन BS. मग पुन्हा BS काय झाला, BS अपॉन BS विल बी इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लाय करा, 100 इंटू √3. √3 क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळे हे पण तुमचं आन्सर असू शकतं. किंवा आपण अजून त्याला सिम्प्लिफाय करूयात, BS इज इक्वल टू 100 इंटू 1.73. व्हॅल्यू जर एक्झॅक्टली माहिती असेल तरच पुट करा. BS मिळाला हा, मग BSची व्हॅल्यू काय झाली, 100ने मल्टिप्लाय करा, 2 0 आहे, 2 0 म्हणजे तुमचा पॉईंट कितीने शिफ्ट होणार, 2 प्लेसेसने शिफ्ट होणार. मग माझं आन्सर काय आलं, 173 मीटर्स. एक्झाममध्ये लिहिताना तुम्हाला अजून एक खाली स्टेटमेंट लिहिलं तर अजून चांगलं आहे. विचारलंय काय क्वेश्चन तुम्हाला वर्ड फॉर्ममध्ये विचारलाय, आन्सरसुद्धा वर्ड फॉर्ममध्येच द्या. काय क्वेश्चन, फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. सो देअरफॉर द शिप इज at 173 meters from the lighthouse. ओके, काय केलं मी, फक्त आन्सर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिण्याऐवजी स्टेटमेंट फॉर्ममध्ये पण खाली लिहिलं. का, तुमचा एक्झामिनर जो आहे तो तुमच्या आन्सरच्या, तुमच्या प्रेझेंटेशनच्या प्रेमात पडला पाहिजे. त्याला आवडलं पाहिजे की किती छान तुम्ही प्लेस केले, तुम्ही डायग्राम व्यवस्थित काढली, तुम्ही सगळं सोल्युशन लिहिलं, आणि क्वेश्चन जर माझा वर्ड फॉर्ममध्ये आहे, आन्सरसुद्धा माझं वर्ड फॉर्ममध्येच आलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. ओके, सो मग शिपची हाईट, शिपचा डिस्टन्स मला काय मिळालं, 173 मीटर्स. ओके, पुढे 2 बिल्डिंग्स आर इन फ्रंट ऑफ इच अदर. डिस्टन्स विड्थ दिलेली आहे 15 मीटर्स फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग. हाईट दिलेली आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ टॉप ऑफ सेकंड बिल्डिंग दिलेला आहे 30. व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. ओके, हा क्वेश्चन सुद्धा आजपर्यंत आलेला नाही आहे. ओके, सोल्युशन तुम्ही काढायचं आहे, फक्त मी डायग्राम याची सांगतो तुम्हाला कशी होईल. 2 बिल्डिंग समोरासमोर आहेत. ओके, एक समजा छोटी बिल्डिंग आहे, ही छोटी बिल्डिंग आहे, ही मोठी बिल्डिंग आहे, याला मी म्हणतो AB, याला समजा म्हणूयात आपण PQ. ओके, इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन अ रोड. हा रोड आहे मधला, किती आहे तो, 15 मीटर्सचा रोड आहे. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग अन हाईट ऑफ 12 meters. From the top of the first building having an height of 12 meters, angle of elevation of top of second building is 30 degree. Okay, angle of elevation of second building. ह्याला आपण फर्स्ट म्हणतो, जी छोटी बिल्डिंग आहे, इथून अँगल ऑफ इलिव्हेशन या बिल्डिंगचा, समजा आपण इथून बघतोय, ही फर्स्ट बिल्डिंग झाली, अँगल ऑफ इलिव्हेशन आहे 30 डिग्री. याचा अर्थ पहिली बिल्डिंग छोटी आहे, 12 मीटर हाईट आहे, दुसरी बिल्डिंग जी आहे ही मोठी आहे, आणि अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ टॉप ऑफ सेकंड बिल्डिंग इज 30 डिग्री. हा झाला माझा A इथे. ओके, व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. आपल्याला ही हाईट जी आहे ही फाइंड आउट करायची. हा जर 12 मीटर असेल, हा सुद्धा 12 मीटर होणार, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, एक रेक्टँगल फॉर्म झाला. तुम्हाला सेकंड बिल्डिंगची टोटल हाईट फाइंड आउट करायची आहे. मग इथे एक मध्ये एक पॉईंट येतो, याला मी म्हणतो समजा C, म्हणजे मला AC फाइंड आउट करावं लागेल. CB जो आहे तो मला 12 मीटर्स मिळालेला आहे. ओके, सेम या ट्रायंगलमध्ये, ACP ट्रायंगलमध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा टॅन थिटा यूज करावा लागेल. ओके, पुढचा हॉट्समधला क्वेश्चन आहे, टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे, स्टार मार्क केलेला आहे यामध्ये टेक्स्टबुकमध्ये. काय आहे बघा, वाईल लँडिंग ॲट एन एअरपोर्ट पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन. एक अँगल ऑफ डिप्रेशन दिला आहे, ऑड अँगल दिलेला आहे 20 डिग्री, म्हणून त्याची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली आहे, sin 20 इज 0.342. ॲव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन वॉज 200 km/h. द प्लेन रिच्ड ॲट द ग्राउंड आफ्टर 54 seconds. फाइंड द हाईट ॲट विच प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड लँडिंग. ओके, एरोप्लेन आहे, चाललेला आहे, लँडिंग करण्यासाठी ते खाली यायला लागले. यात कुठंच त्यांनी हे म्हटलं नाही की त्यांनी स्पीड कमी केला आहे, त्यांनी फक्त डिप्रेशन स्टार्ट केलं, खाली यायला सुरुवात केली. तो जो अँगल होता तो 20 डिग्री होता, असं एकदम 90 डिग्रीने खाली येत नाही प्लेन. ओके, 20 डिग्री आहे, sin 20 त्यांनी दिलेलं आहे. ही तर एक हिंट आपल्याला मिळते. ठीक आहे, बघूया ती कशी वापरायची. 54 seconds एवढा वेळ त्याला लागला खाली
पोचण्यासाठी, ग्राउंडवर पोचण्यासाठी. फाइंड द हाईट ॲट विच प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड लँडिंग. लँडिंग सुरू केल्याच्या वेळी त्याची हाईट किती होती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. धरून चला, हे आपलं प्लेन आहे. ओके, एक्झाममध्ये काढत बसू नका, हे तुम्हाला माहितीसाठी मी काढतो आहे. हे प्लेन आता या हाईटला उडतं आहे. ही हाईट, हे प्लेन आहे समजा, याला मी पी म्हणतो, पी फॉर प्लेन. ही हाईट आहे, याला मी क्यू म्हणतो या पॉईंटला. याने डिसेंडिंग स्टार्ट केलं या हाईटला, ही हाईट आहे एच. डिसेंडिंग स्टार्ट केलं म्हणजे प्लेन जे आहे आपलं ते असं खाली येणार आहे. या केसमध्ये हा जो टाईम त्याला लागला इथे पोचण्यासाठी, हा टाईम त्यांनी दिलेला आहे 54 सेकंड्स. 54 सेकंड्स टाईममध्ये तो पोचतो आहे. म्हणजे त्याला थोडक्यात आपल्याला ह्याचं डिस्टन्स मिळालेलं नाही आहे, आपल्याला टाईम दिला आहे आणि स्पीड दिलेला आहे. यामध्ये थोडंसं फिजिक्स वापरायचं आहे. इथे ते पोचलं, लँड इथं केलं, याला आपण म्हणू या पॉईंटला आर. ही हाईट मला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी मला पहिलं तर हा डिस्टन्स लागेल. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे हा हॉरिझॉन्टलला जो डिप्रेशन अँगल खाली येतो तो 20 असतो, तो अँगल आपण इथे लिहितो. ओके, अँगल ऑफ डिप्रेशन हॉरिझॉन्टलला आपण इथे लिहिला जातो आणि इथून सेम अँगल हा ट्रायंगलमध्ये इथे लिहिला जातो. हे कायम लक्षात ठेवायचा, फॉर्मॅट चेंज करायचं नाही ट्रायंगलचा. मग आपला जो आता PQR ट्रायंगल आहे, PQR ट्रायंगलमध्ये आपल्याला हायपोटेन्यूज जो आहे, हायपोटेन्यूजसाठी आपल्याला 54 टाईम दिलेला आहे. आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. डिस्टन्स, टाईम, स्पीड आपल्याला दिलेला आहे. यावरून कसं फाइंड आउट करणार? आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्स जर मला काढायचं आहे, मग डिस्टन्स काय येईल? स्पीड इंटू टाईम. ओके, वी हॅव. डिस्टन्सच नाही ना, तुम्ही सॉल्व कसं करणार? ह्यावरून आपल्याला हे कळतं की पहिलं डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स काढण्यासाठी काय काय दिलं आहे? टाईम दिलेला आहे आणि आपल्याला स्पीड दिलेला आहे. आता स्पीडमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे बघा यामध्ये? हॉट्समध्ये का आला हा क्वेश्चन? स्पीड आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये दिला आहे. गाडीचा स्पीड असतो आपला 60, 70, 80, हा किलोमीटर पर आवरमध्ये असतो. पण टाईम आपल्याला आरमध्ये दिला आहे का? ओके, टाईम दिलेला आहे सेकंड्समध्ये. आरमध्ये दिलं की विमानाला उतरायला 2 तास लागले. 2 तास जर लागत असतील विमानाला उचलायला, लोकांना वेळ लागेल. 54 सेकंड्समध्ये ते उतरलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला जो स्पीड आहे या स्पीडला कन्वर्ट करावं लागेल सेकंडमध्ये. स्पीडचं SI युनिट काय आहे? SI युनिट असतं स्पीडचं मीटर पर सेकंड. आपल्याला दिलेला काय? किलोमीटर पर आर. मग मला जर किलोमीटर पर आरमधून मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मला काय करावं लागतं? मला मल्टिप्लाय करावं लागतं 5/18 ने. 5/18 ने मल्टिप्लाय करा किलोमीटर पर आरला, तुम्हाला स्पीड मिळतो मीटर पर सेकंडमध्ये. ओके, शॉर्टकट आहे हा. कसा आलेला आहे? किलोमीटरला मीटरमध्ये करायचे, 1000 ने मल्टिप्लाय करावं लागतं. आरमध्ये किती सेकंड येतात? 3600 सेकंड येतात. हे तर तुम्ही कॅन्सल केलं, सिम्प्लिफाय केलं, मला मिळतो 5/18. सायन्समध्ये वगैरे पण तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. 5/18 ने मल्टिप्लाय करा किलोमीटर पर आरचा मीटर पर सेकंडमध्ये. आता हे आता मी यूज करतो आणि मला यावरून काय मिळेल? मला मिळणार आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे या केसमध्ये ते काय आहे? या केसमध्ये डिस्टन्स म्हणजे माझा आहे हायपोटेन्यूस. मग आता माझा स्पीड किती आहे? स्पीड इज इक्वल टू 200 इंटू 5/18. म्हणजे किती मिळाला मला? 200 इंटू 5, 1000/18. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये सॉल्व करत असताना प्रत्येक ठिकाणी आता 1000/18 आहे. मला 18चा टेबल येतो, मग मी सिम्प्लिफाय करतो आणि पॉईंटमध्ये काहीतरी आन्सर काढतो. गरज नाही आहे. तुमचं कॅल्क्युलेशन हे फक्त आणि फक्त शेवटच्या स्टेपला चाललं पाहिजे. फायनल आन्सर जिथं काढायचं आहे, फायनल इथं आपल्याला डिस्टन्स काढायला विचारलं आहे का? नाही, आपल्याला हाईट विचारली आहे. हे मल्टिप्लाय करून डिवाइड करून काहीतरी पॉईंटमध्ये आन्सर काढायचं आणि त्याला कॉम्प्लिकेट करायचं याची गरज नाही. हे एक्सपेक्टेड पण नाही आहे, लक्षात ठेवा. हे असंच ठेवा 1000/18. ओके, हा झाला माझा स्पीड. आता हा स्पीड मी कुठं पुट करणार आहे? या फॉर्म्युल्यामध्ये. मग माझा डिस्टन्स काय आला? डिस्टन्स काय आहे? डिस्टन्स आहे माझा हायपोटेन्यूस PR. हा काय येईल? स्पीड इंटू टाईम. याला पाहिजे इक्वेशन नंबर 1 द्या. मग इथं आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 डिस्टन्स PR किती येतोय? 1000/18 इंटू टाईम किती होता? 54 सेकंड्स. ओके, टाईम आहे 54 सेकंड्स. आता ऑड व्हॅल्यू का मिळाली इथं? कारण इथं 18 आहे. मग 18 1 18, 18 3 54. डिस्टन्स किती मिळाला मला? 3000 मीटर्स.
म्हणजे हा जो हायपोटेन्युअस आहे ना, हा हायपोटेन्युअसची लेंथ म्हणजे किती डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं, तर 3000 मीटर्स एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. जेव्हा त्यांनी लँडिंग स्टार्ट केली तेव्हा हवेमध्ये त्यांनी 3 किलोमीटर डिस्टन्स जे आहे ते कव्हर केलेलं आहे. हे मला मिळालं 3000. आता बघा आपल्या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काय मिळालं, आपल्याला हायपोटेन्युअस मिळाला, आपल्याला ऑपोजिट साईड विचारली, ॲडजस्टंट साईडची काही गरज नाही. अपोजिट आणि हायपोटेन्युअस ह्याचा कुठला रेशो आहे, हा रेशोची हिंट तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला साईन यूज करायचा आहे. ओके, मग आता पुढे काय येणार आपलं, इन ट्रायंगल PQR रेशो लिहावा लागेल. पहिल्यांदा रेशो कशाचं लिहिणार आहे आपण, साईन आरचा लिहिणार. मग साईन आर इज इक्वल टू अपोजिट साईड, काय अपोजिट साईड, PQ अपॉन हायपोटेन्युअस इज PR. ते अपोजिट आपण हायपोटेन्युअस लिहायची गरज नसते, आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू शकता. मग साईन आर काय झाला, PQ अपॉन PR. व्हॅल्यूज पुट करा. आता व्हॉट इज साईन आर, आरची व्हॅल्यू किती आहे, साईन 20 आहे. PQ काय आहे, PQ हाईट आहे. PR किती मिळाला होता आपल्याला, 3000. PR मिळाला 3000. साईन 20, आता साईन 30, 60, 45 वगैरे माहिती आहेत, साईन 20 काय आहे माहीत नाही आहे, म्हणून ते क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं. साईन 20ची व्हॅल्यू दिली आहे 0.342. पुट करा इथे. सो 0.342 इज इक्वल टू H अपॉन 3000. मग Hची व्हॅल्यू काय आली, 0.342 इंटू 3000. बघा 3000 आहे, 3 झिरो आहेत, पॉईंटच्या नंतर पण 3 डिजिट आहेत, म्हणजे मी हे 3 झिरो आणि 3 डिजिट कॅन्सल करून असं लिहू शकतो, 342 इंटू 3. किती आली मग हाईट, 1026 मीटर. ओके, 1026 मीटर. मग खाली तुमचं स्टेटमेंट येणार, एक्झामिनरला खुश करायचं. स्टेटमेंट काय येणार आपलं, की वेन द प्लेन स्टार्टेड लँडिंग द हाईट ऑफ द प्लेन वॉज 1026 मीटर्स. हे तुमचं आन्सर. ओके, हॉट्स टाईपचे क्वेश्चन आहेत, तरीसुद्धा तुम्ही सेम फॉर्म्युला सेम कॉन्सेप्ट यूज करून करू शकता. कधीच कुठलाही क्वेश्चन अवघड आहे आणि हा खूप टफ आहे आणि मला येणार नाही असं नाही. लक्षात घ्या, 4 मार्काचा 5 मार्काचा क्वेश्चन जो असतात त्याला हॉट्स क्वेश्चन म्हणतात. हा क्वेश्चन जो आहे हा 4 मार्कासाठी येऊ शकतो, जे तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचे असतात. कन्सेप्ट क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे, मग कन्सेप्ट कशी येणार, आपल्याला रेशोज माहिती पाहिजेत. इथे आता ही नवीन कन्सेप्ट आपली फिजिक्समधली आपण यूज केली, फार रॉकेट सायन्स नाही आहे, आपल्याला सिंपलच कन्सेप्ट लागतात, फक्त त्या प्रॉपरली आपल्याला अप्लाय करावं लागतात. ओके, ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला याच्या व्यतिरिक्त काही विचारलं जात नाही.